मी आहे नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। रामकुंड गोदाघाट हा पाण्याखाली गेला आहे। या भागामध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। त्यासोबतच गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। गेल्या 24 तासांपासून नाशिक शहराबरोबरच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडतोय आणि याच संततधार पडणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून तब्बल 6364 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रामध्ये केला जातोय। मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण नाशिकच्या रामकुंडावरची ही दृश्य बघतोय। रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल, हे सगळेच कुंड या पुराच्या पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या पुराच्या पाण्यामुळे गोदाकाठावर असलेल्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। समोर असलेलं सिद्ध पाताळेश्वराचं मंदिर दृश्यांमध्ये आहे, त्याला देखील पूर्णतः पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे। देवमामलेदाराचं मंदिर आहे, त्याला देखील पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। समोर असलेलं सिंहस्थ मंदिर ज्याला आपण म्हणतो, गंगा गोदावरी प्राचीन मंदिर, त्याला देखील पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे। गांधी ज्योत आहे, तिला देखील पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच नाशिकच्या गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी, नाशिक शहरामध्ये पडणारा पाऊस यामुळे गोदावरी नदी जी आहे ती अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहतीये। गोदावरी नदीचं एक रौद्र रूप आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नाशिक शहराच्या अर्थात गोदावरीच्या पुराची ओळख सांगणारा जो दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय, त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे। त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असं इंडिकेटर या दुतोंड्या मारुतीच्या माध्यमातून मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।